गुरुसेवा केल्याविना ज्ञानप्राप्ती होत नाही. अध्याय 16. सिद्धमुनी नामधारकाला कथन करतात. सर्व शिष्यांना यात्रा करण्याचा निरोप देऊन श्री गुरु तेथे राहिले. तेव्हा त्याची सेवा करीत मीही गुरुमूर्तीपाशी राहिलो होतो. पुढे एके दिवशी एक ब्राह्मण मुनी गुरुमूर्तीच्या दर्शनाला आला. श्री गुरुचरणावर मस्तक ठेवून तो बोलला, मी पुष्कळ दिवस तप करीत आहे, पण माझे मन काही स्थिर होत नाही. मी काही गुरुसेवा स्थिर चित्ताने केली नाही. तेव्हा गुरु हसून विचारतात, असे मग गुरुविना तुला मुनीपण कसे प्राप्त झाले? तो मुनी अश्रुपूर्ण नेत्राने सांगू लागला, माझे एक गुरु होते. ते मला वेदशास्त्र, तर्क, व्याकरण इत्यादी सांगताना फार निष्ठुरपणे बोलून म्हणत, तुझं मन स्थिर नाही म्हणून तुला मी काही सांगणार नाही. गुरुजी मला आपली अकृत्य सेवा करायला सांगत. ती करायची मी टाळाटाळ करी. यावर श्रीगुरु त्याला म्हणाले, अरे तू गुरुद्रोही रे, तुला ज्ञान कसाचे प्राप्त होणार? गुरु म्हणजे प्रत्यक्ष हरिहर. त्यांची भक्तिपूर्वक सेवा केली म्हणजेच कल्याण होते. एकदर्थ तुला एक कथा सांगतो, ऐक. द्वारावर्ती तीर्थावर धौम्यक ऋषी राहत होते. त्यांच्याजवळ 3 शिष्य वेदाभ्यासाकरिता राहत होते, अरुणी, पांचाळ, बैद व उपमन्यू. पूर्वी अशी रीत होती की शिष्याने गुरुची भक्तीने सेवा केली असता त्याच्यावर कृपा करून त्याची मनोकामना गुरुजी पूर्ण करीत असत. एके दिवशी धौम्य ऋषींनी अरुणी पांचाळाला निरोप दिला की आमचे शेत तळ्याचा खालच्या बाजूला आहे, त्यामध्ये साळी पेरली आहे. जमीन चांगली भिजून तृप्त होईपर्यंत तिला पाणी दे. हे ऐकून शिष्य धावतच गेला. पाहतो तो काय, जवळून कालवा धो वाहत आहे, पण गुरुजीची जमीन मात्र उंचवट्यावर आहे. आता काय करावे? कालव्याचे पाणी धडधड वाहत असल्याने ते दगडसुद्धा वाहून जाऊ लागले. नाना प्रकारे प्रयत्न करून पाहिले, पण गुरुजीच्या शेतात काही केल्याविना पाणी चढेना. त्याने निर्धार केला, काही झाले तरी गुरुजींच्या शेतात पाणी घालविलेच पाहिजे. त्याने गुरुजीचे चिंतन केले आणि एका बाजूनीची दरडी हाताने घट्ट धरून बांधावर तो आडवा पडला व दुसऱ्या दरडीवर पाय घट्ट रोवून धरले. अशा रीतीने पाणी अडविल्यावर ते पाणी शेताकडे जाऊ लागले. तो अस्तमान होईपर्यंत तसाच पाण्यात पडून राहिला. शेत पाण्याने भिजून गेले. अंधार पडू लागला तरी शिष्य का परत आला नाही म्हणून गुरुजींना चिंता वाटू लागली. ते उंच स्वराने हाका मारीत शेतापर्यंत जाऊन पाहतात तो हे दृश्य त्यांच्या दृष्टीस पडले. धौम्य मुनीने त्याला जवळ बोलवताच त्याने येऊन त्यांना भक्तिपूर्वक नमन केले. पुढे कृपानिधी धौम्य मुनीने त्याला विद्यावंत करून आपल्या घरी जाऊन संसार करीत राहण्याला निरोप दिला. पुढे ही साळी पिकून तयार झाली. गुरुजींना आपला दुसरा शिष्य बैद्याचे अंतःकरण पाहावे अशी इच्छा झाली. धौम्याने त्याला पिकाची मळणी करून त्याची रास भरून घरी आणण्याला सांगितले. त्यांनी एका गाड्याला एक रेडा जंपून दिला आणि 2 खंडी साळी त्यामध्ये भरून आणण्याला बैद शिष्याला निरोप दिला. बैदाने गाडीत 2 खंडी साळी भरली. गाडीला एकीकडे रेडा जंपला आणि दुसऱ्या बाजूने जू आपल्या मानेवर बांधले. आपण जोरजोराने गाडी ओढू लागला, पण तो रेडा मध्ये चिखलात रुतून बसला. बैदाला चिंता पडली. त्याने रेड्याचा गळ्याचा फास सोडून त्याला बाहेर काढला आणि आपण एकटाच मानेवर जू घेऊन गाडी ओढू लागला. पण ते ओझे काय थोडके होते. त्याचाच गळ्याला फास लागला आणि त्याचा प्राण कासावीस झाला. इतक्यात धौम्य मुनी पुढे आले. त्याने शिष्याला संकटातून सोडावून त्याला यथाकाल विद्या संपन्न करून वर देऊन आपल्या घरी जाण्याला निरोप दिला. श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, आता जो तिसरा शिष्य उपमन्यू त्याच्या सेवेविषयी कथा सांगतो. हा शिष्य गुरुसेवा पुष्कळ प्रकारे करी, पण त्याचा आहार मोठा असल्याने त्याची विद्या स्थिर नव्हती. म्हणून त्याला गुरुजींनी आपली गोधने वनामध्ये रक्षण करण्याकरिता पाठविण्याचा क्रम चालू केला. तो गायींना रानात चरण्याकरिता नेई, पण स्वतःला भूक लागली की लागलीच घरी त्यांना परत घेऊन यायचा. म्हणून गुरुजींनी त्याला आज्ञा केली की अस्तमानापर्यंत गुरे रानात चरू दे. मग त्याने काय केले, नदी तीरावर गुरांना चरायला सोडून आपण नदीत स्नान करून जवळच्या आश्रमातले घरामध्ये माधुकरी मागून भोजन करू लागला. संध्याकाळी गुरे घेऊन आश्रमाकडे येई. एके दिवशी गुरुजींनी
त्याला प्रश्न केला, शिष्या, तू नित्य संध्याकाळपर्यंत उपवासी असतोस आणि तुझा देह इतका पुष्ट कसा? शिष्याने सत्यकथा सांगता श्री गुरु बोलले, बा शिष्या, ती भिक्षा तू खात जाऊ नकोस. ती आमच्या आश्रमात आणून ठेवून पुन्हा गुरापाशी जात जा. गुरु निरोपप्रमाणे उपमन्यूने ती भिक्षा आश्रमात आणून द्यायची व पुन्हा दुसरी भिक्षा आणून आपण खाऊ लागला. गुरु त्याला काही दिवसांनी पाहतात तो पूर्वीपेक्षाही स्थूल बनत चाललेला. गुरु त्याच्यावर संतापून म्हणाले, दोन्ही भिक्षा घरी आणून देत जा. शिष्य त्याप्रमाणेच निर्धाराने करू लागला. पण त्याचा मनाला क्लेश झाले म्हणता काय. गुरु आज्ञा त्याने प्रमाण मानली, पण त्याचा देहधर्म काय सुटतो. गुरे रानात घेऊन गेला. 2 प्रहरी तो क्षुधाक्रांत झाला. वासराने स्तनपान करताना गळलेले दूध त्याने पाहिले आणि आपली ओंजळ त्याखाली पसरून ते दूध पिऊन तो क्षुधा भागू लागला. असा क्रम चालू झाला. पुढे अधिकच पुष्ट झालेला पाहून गुरुजींनी त्याला विचारले, तेव्हा त्याने खरी गोष्ट त्यांना कथन केली. तेव्हा गुरुजी म्हणाले, उष्टे दूध पिऊ नकोस, त्याने मतिहानी होते. आता उपमन्यूला मोठी पंचायत पडली. आपल्याला भुकेची फार पीडा होते. काय करावे. रानात गुरे चरत होती ते आणि पलीकडे एका रुईच्या झाडाचा चीक गळत होता, तो अगदी शुभ्र दुधासारखा. त्याने पानाचा द्रोण तयार केला आणि त्यात ते दूध घेऊ लागताच ते डोळ्यात गेले आणि तो आंधळा झाला. गुराच्या पाठीमागून हिंडता तो एका आडांत पडला. दिवस बुडाला तरी शिष्य गुरांना घेऊन आला नाही. चिंता वाटून धौम्य त्याला हाका मारीत रानू हिंडू लागले. आडातूनच त्याने ओ दिली. गुरुजींनी त्याला अश्विन कुमारचे स्तवन करण्याचा मंत्र सांगतात त्यांनी छिद्राची दृष्टी आली. शिष्याने गुरुजींना नमन केले. गुरुनी शिष्याला आलिंगन दिले. त्याची गुरुभक्ती पाहून गुरुजींनी त्याला सर्व विद्या देऊन घरी जाण्याला निरोप दिला. अशा रीतीने श्री गुरुंनी त्या विप्राला गुरुभक्तीचा महिमा कथन केला. नंतर त्या ब्राह्मणाला निरोप देऊन श्री गुरु कृष्णा पश्चिम तटाकाला भिलवडी ग्रामाला आले. अध्याय 16 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.